हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्पॉट राऊंडचे शेवटचे अपडेट काय आहेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, स्पॉट राऊंड होणार आहे का नाही हे 100% मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, BHMSचं एक नवीन कॉलेज आलं होतं ठाण्याचं, त्याबद्दल मी तुम्हाला सेकंड राऊंडचं काय आहे ते अपडेट तुम्हाला देणार आहे. यानंतर आपण काय पाहणार आहोत, 2025 ची काउन्सिलिंग 24 फेब्रुवारी 2026 ला संपणार आहे. म्हणजे शेवटची काय आहे, कट ऑफ डेट आहे. तर त्यानंतर जर BMS चे ऍडमिशन होतील का नाही, जर झाले तर कोड थ्रो कसे होतील हे देखील आपण सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. यानंतर मी काही नोट्स आहेत त्या देखील तुम्हाला सांगणार आहे. यानंतर मी शेवटी तुम्हाला काय सांगणार आहे, इलिजिबल क्रायटेरिया 2025चा खाली येणार आहे का नाही, कारण की काउन्सिलिंग तर संपत आलेली आहे, तर अर्थात येणार तर नाहीये, पण काही विद्यार्थी विचारत आहेत, हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत, महाराष्ट्रामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये BMS BHMS साठी किती सीट्स राहिलेले आहेत हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. हा फायनल व्हिडिओ राहील BMS BHMS स्पॉट राऊंडच्या अपडेटचा. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे, BMS BHMS स्पॉट राऊंड लास्ट अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. ओके, BHMS चं नवीन कॉलेज जे आलं होतं त्या राऊंडचे अपडेट काय आहेत हे देखील तुम्हाला सांगणार आहे. यानंतर 24 फेब्रुवारी नंतर जर काउन्सिलिंग आपली 24 फेब्रुवारीला काउन्सिलिंग संपणार आहे. ओके, यानंतर जर ऍडमिशन झाले तर कसे होतील कोड थ्रो हे तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत. ओके, आता वन बाय वन पहा. ओके, सो गाइस पहिला टॉपिक काय आहे, BMS BHMS स्पॉट राऊंडचे लास्ट अपडेट काय आहेत हे तुम्हाला मी सांगत आहे. ओके, सो गाइस आज 20 फेब्रुवारी 2026 आहे, तर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाहीये स्पॉट राऊंड साठी. सो आता ओनली 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आपली काउन्सिलिंग संपायला, म्हणजेच 21 फेब्रुवारी पर्यंत नोटीस येऊ शकते. 21 फेब्रुवारी 2026 मॉर्निंग पर्यंत नोटीस येऊ शकते असे कॉलेजचे म्हणणं आहे बरं का, कॉलेजचं म्हणणं आहे. 21 फेब्रुवारी 2026 मॉर्निंग पर्यंत. ओके, सो गाइस पाहू आता काय होते, कारण CET सेल बोलत आहे स्पॉट राऊंड हा 100% होणार नाही, पण कॉलेज बोलत आहे राऊंड हा होणार, पण आम्ही कोड थ्रो येणार. आता हे त्यापैकी कोण खरं आहे हे तुम्हाला लवकरच समजेल. ओके, सो गाइस यामध्ये पहा नोट, कॉलेज बोलत आहे आम्ही कोड थ्रो ऍडमिशन करणार आहोत 21 फेब्रुवारी 2026 मॉर्निंग पर्यंत. ओके, सो गाइस पाहू आता काय होते, कारण CET सेल बोलत आहे स्पॉट राऊंड हा 100% होणार नाही, पण कॉलेज बोलत आहे राऊंड हा होणार, पण आम्ही कोड थ्रो येणार. आता हे त्यापैकी कोण खरं आहे हे तुम्हाला लवकरच समजेल. ओके, सो गाइस यामध्ये पहा नोट, कॉलेज बोलत आहे आम्ही कोड थ्रो ऍडमिशन करणार आहोत आणि CET सेल बोलत आहे आम्ही राऊंड घेणार आहोत, नोटीस करणार आहोत. सो कितपर्यंत खरे आहे ते लवकरच समजेल आपल्याला. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पाहायचं, महाराष्ट्रासाठी BMS BHMS साठी टोटली फक्त आणि फक्त 100 ते 120 जागा राहिलेल्या आहेत BMS BHMS साठी. ओके, सो गाइस यामध्ये IQच्या सीट्स या जास्त प्रमाणात राहिलेल्या आहेत. IQच्या तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं. ओके, सो सीट्स जास्त प्रमाणात नसल्यामुळे नोटीस दिली नाही असं एक्सपेक्टेड आहे आपलं बरं का, असं म्हणणं आहे सर्वांचं. आता नोटीस त्याच्यामुळे चालली नाही, सीट्स कमी असल्यामुळे. ओके, अदर स्टेटला पण जास्त प्रमाणात सीट्स शिल्लक नाही राहिल्या. सो NCSIM तर स्पॉट राऊंडची नोटीस देणार नाही असं वाटत तर नाही, देणारच नाही त्यानंतर. लक्षात, आता आतापर्यंत द्यायची असती तर दिली असती. तर आता सध्या तर माझं तर म्हणणं कसं आहे की मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की स्पॉट राऊंड नाही होणार, 100% चान्सेस संपलेले आहेत. पण BHMSचं एक नवीन कॉलेज आलं आणि त्यासाठी नोटीस आली, तर आपल्याला वाटलं की आणखीन काउन्सिलिंगची डेट एक्सटेंड झाली ना, त्यामुळे आपल्याला वाटलं की स्पॉट राऊंड हा होऊ शकतो. तर आता शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर वाटत तर नाहीये स्पॉट राऊंड होणार आहे, तर विद्यार्थी अगोदरच लागले असतील स्टडीला. ओके, सो काय यानंतर पहा नोट, 24 फेब्रुवारी 2026 ला सर्व प्रकारची काउन्सिलिंग ही संपणार आहे. ओके, सो तोपर्यंत स्पॉट राऊंड साठी काही नोटीस आली तर ओके, नाही तर स्पॉट राऊंड हा नाही होणार. ओके, तसं पण तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी स्टडी तर सुरू केलेलीच असेल, 1-2 महिने झाला अगोदर. ओके, जस्ट शेवटच्या होप्स म्हणून ठेवले असतील तुम्ही, पण काय अडचण नाही, तुम्ही स्टडी करत असता तर कुठल्याही प्रकारची टेन्शन नाही. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, BHMS न्यू कॉलेज स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 2 चे अपडेट काय आहेत. ओके, सो गाइस यामध्ये पहा, सो स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 2 साठी 31 जागा शिल्लक होत्या. किती? 31 जागा. यामध्ये मेरिट बेसवरती 25 जागा होत्या. ओके, आणि IQच्या या 6 सीट्स राहिल्या होत्या. ओके,
सो काय यामध्ये पहा 20 फेब्रुवारी 2026 ला सिलेक्शन लिस्ट येणार आहे आणि 21 ते 24 मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचे आहेत. आलं लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, BMS ऍडमिशन कोड थ्रो कसे होतील हे लिगली हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. ओके, सो काय यामध्ये पहा कर्नाटक आणि MP चे कॉलेजेस कोड थ्रो ऍडमिशन देऊ शकतात बरं का, देऊ शकतात. बट ते तुमचं ओन रिस्क असेल, तुम्हाला तिकडे ऍडमिशन घ्यायचंय का नाही. आता लिगली देतील का असेच बोगस मध्ये देतील हे तुम्ही विचार करून डिसिजन घ्या. ओके, यानंतर पुढचं पहा, महाराष्ट्रासाठी लास्ट होप्स 24 फेब्रुवारी 2026 आहे. काही अपडेट आली तर ओके, नाही तर स्किप करा गाईज आणि आपल्या स्टडीवरती लक्ष द्या. ओके, यानंतर पहा 24 फेब्रुवारी नाही तर 28 फेब्रुवारी पर्यंत कोड थ्रो तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. जर ऍडमिशन झाले लिगली तर घ्या. लक्षात, समजलं, लिगली होऊ शकतात. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, BMS साठी आता लिगली ऍडमिशन भेटत असेल, नोट आहे हा, BMS साठी आता लिगली ऍडमिशन भेटत असेल तर नक्की घ्या. कोणी घ्यायचं आहे? ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचे नाही अशा विद्यार्थ्यांनी. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, इलिजिबल क्रायटेरिया 2025च्या काउन्सिलिंगला हा खाली येणार नाहीये. आता क्लिअर सांगतोय, शेवटची काउन्सिलिंग आता संपलेलीच आहे सर्व आणि नीटचे फॉर्म देखील संपत आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक्सपेक्टेशन ठेवू नका की इलिजिबल क्रायटेरिया खाली येईल, बिलकुल येणार नाहीये. आणि स्पॉट राऊंडचे चान्सेस तर संपलेलेच आहेत. जर झाले तर MP कर्नाटकामध्ये त्यांच्या लेवलवर ऍडमिशन घेऊ शकतात. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, रिमेनिंग स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केले नाही नीट 2026 अशा विद्यार्थ्यांना काय करायचे, 24 फेब्रुवारी नंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. काही अडचण नाहीये, कारण की महाराष्ट्राची तोपर्यंत लिगली काउन्सिलिंग संपून जाईल. कट ऑफची PDF तुम्हाला भेटून जाईल. लक्षात, समजलं तुम्हाला. यामध्ये काय समजत नसेल, काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. आय नो आता कॉल उचलण्यात येत नाही कारण की नीटच्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू आहे, तर मेसेज करा, मेसेजमध्ये मी तुम्हाला सांगेलच. ओके, आणि जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं असेल अदर स्टेटमध्ये तर नक्की विचार करा, माझ्याशी डिस्कस करा, मी तुम्हाला ॲडवाईस देऊ शकतो. पण कधीपर्यंत? ओनली 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत. जर ऍडमिशन लिगली होत असेल, चांगल्या कॉलेजमध्ये भेटत असेल तर, आणि ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नसेल तर. ओके, यामध्ये तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काय विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.